आफ्टरनून. आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रांतर्गत आपण इंग्लिश विषयाचा वर्ड पझल्स अँड रायडल्स किंवा रिडल्स हा घटक आज आपण पाहणार आहोत. वर्ड पझल म्हणजे काय तर शब्दकोडी. वर्ड पझल म्हणजे काय शब्दकोडी. जसं आपण मराठीमध्ये शब्दकोडी घेतो बघा, खेळतो, त्या पद्धतीने हे इंग्लिश मधले शब्दकोडी आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर आपल्याला एक शब्द, दोन शब्द, तीन शब्द असे एकत्रित करून दिले जातात आणि त्यातली काही अक्षरं गाळतात आणि ते अक्षर शोधून आपल्याला ते दोन्ही शब्द आपल्याला पूर्ण करायचे असतात आणि तो गाळलेला शब्द अक्षर शोधायचं असतं. उदाहरणार्थ आता बघा, इथला मधला शब्द गाळलेला आहे. आता हा शब्द पण अर्थपूर्ण झाला पाहिजे आणि हा शब्द पण अर्थपूर्ण झाला पाहिजे. टी डॅश डॅश पी काय रे पी ओ टी पॉट आणि टी ओ पी. अशा पद्धतीने आपल्याला शब्दकोडी दिली जातात आणि ती तिथं अर्थपूर्ण एक अक्षर टाकून आपल्याला काय करावं लागतं तर तो शब्द पूर्ण करावा लागतो. ज्यावेळेस आपण त्या शब्दामध्ये रिकामी जागा भरत असतो त्यावेळेस तिथं असं अक्षर घालायचं की त्याने अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजेत, कोणतेही शब्द नाही. आता त्यासाठी काय झालं पाहिजे तर तुमची शब्द संपत्ती वाढली पाहिजे, बरोबर की नाही. तुम्हाला जास्तीत जास्त शब्द माहीत पाहिजे. तुम्हाला शब्द माहीत असले तरच तुम्हाला काय होईल, शब्द लिहिता येईल का नाही, शब्द ओळखता येईल. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त शब्द वाचले पाहिजेत, जास्तीत जास्त शब्द पाठांतर केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला ॲक्युरेट काय होईल तर तो शब्द कोणता आहे तो कळणार आहे, बरोबर. तर आता बघूया या ह्याच्यावरती कसे प्रश्न येतात. बघा, पहिला प्रश्न पुस्तक काढलंय. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड पझल. खाली दिलेले शब्दकोडे योग्य अक्षर वापरून पूर्ण करा. बघा काय शब्दकोडी दिलंय. काय करू मग, काय करू, तिला लक्ष द्यायचं नसते, बरोबर ना. आपण बघूया. बघा इथं खेळू दे ना, तुला काय अडचण आहे का, नुकसान कुणाचं आहे. उलट तिचं नाव सांगून तू तुझ्या आयुष्यातली 2 सेकंद वाया घालवतोय, हे लक्षात ठेव. सूचना सांगून सुद्धा कळत नाही तर करू दे त्यांना. मार्क ज्यावेळेस कमी पडतील का नाही त्यावेळेस त्यांना त्यांच्या सगळे जे केलेलं आहे शिकवताना ते आठवणार आहे. फोन बरोबर खेळू द्या, लिहू द्या, वाचू द्या, डान्स करू द्या, आपलं आपलं तुम्ही लक्ष द्या, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ. बघा हे शब्दकोडे आहे. THNK मध्ये मोकळी जागा आहे, SM मोकळी जागा RT. तर इथं आपल्याला एक अक्षर घालून काय करायचंय अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. बघा इथं पर्याय आहेत E, A, I आणि O. प्रत्येक अक्षर घालून बघायचं. जर आपल्याला माहित नाही शब्द ई घातलं तर काय होईल THENK नाही, SMERT नाही, स्मार्टची स्पेलिंग बघ. ए टाकलं THANK नाही, THANK थँक, SMART बघा कोणतं येते ए येते. SMART कोणता शब्द तयार होतोय स्मार्ट. आणि THANK थँक म्हणजे आभारी आहे. तर पर्याय नंबर किती येतोय 2. आय टाकलं THINK थिंक, SMIRT हा होत नाही. ओ टाकलं THONK थॉंक, SMORT नाही. तर कोणता अक्षर टाकायला लागते, कोणता अक्षर रुद्र लांडगे
कोणतं? नक्की? ठीक आहे. पर्याय नंबर 2. पुढचा बघा, दुसरा. बाहेर जायचं, काय करायचं असेल की नाही तर सरळ उठायचं आणि बाहेर जायचं. यस एन एस ई एम ई. बघा, यस डॅश एम ई एन एस ई कोणता अक्षर बसेल? ओ ई ए एच. बघा, एन ओ एस ई नोज म्हणजे एन ओ एस ई आणि एस ओ एम ई सम म्हणजे थोडे, काही. परत एन ई एस ई येते का रे? एस ओ एम एस ई एम ई येते का? नाही. ए एन ए एस ई नाही. एस ए एम ई नाही. एन एच ई एस एन एच एस ई एस एच एम ए नाही. म्हणजे एन ओ एस ई नोज म्हणजे नाक आणि एस ओ एम ई सम म्हणजे काही, थोडे. पर्याय नंबर 1. तिसरा बघा, डब्ल्यू आय. बघा, डब्ल्यू आय एफ आय डी आय आणि इथं असे काय करायचे? अजून 2 शब्द इथं लिहायचे आहेत. म्हणजे कोणते अर्थपूर्ण शब्द तयार होतील. बघा कोणते आहेत? सी एच टी एच एस एच आणि एम एच. बघा, सी एच टाकून मग काय ना? डब्ल्यू आय सी एच. काय काय काय? नाही. एफ आय सी एच नाही. डी आय सी एच नाही. टी एच टाकू, डब्ल्यू आय टी एच आहे, विक आहे. एफ आय टी एच नाही. डी आय टी एच आहे का? हे 2 नाही, हा एक आहे. एस एच डब्ल्यू आय एस एच फिश. एफ आय एस एच फिश. डी आय एस एच डिश. हे 3 शब्द बरोबर आहे. डब्ल्यू आय एम एच नाही. डब्ल्यू एफ आय एम एच नाही आणि डी आय एम एच नाही. म्हणजे कोणता रे? एस एच. एस एच हा पर्याय बरोबर होतो. पर्याय नंबर 3. कळतंय ना? का झोप आली आहे? पुढचा बघा, चौथा. बघा इथं ओ आर के, इथं ए आर दिले, इथं ओ आर ई. या दोन्ही चौकटीमध्ये अशी 2 अक्षर लिहायचे जेणे काय होईल? दोन्ही शब्द अर्थपूर्ण होतील. बघा, डब्ल्यू एस डी एम डब्ल्यू एम आणि एच एस. आता इथं बघा, डब्ल्यू टाकलं, डब्ल्यू ओ आर के बरोबर होतंय. डब्ल्यू ए आर एस, डब्ल्यू ए आर एस वर्स. एस ओ आर ई हे होत नाही. डी टाकून बघूया, डी ओ आर के नाही. डी ए आर एम ड्रम आणि एम ओ आर ई मोर हे होते, हे होते. डब्ल्यू बघा, टाकून बघा, डब्ल्यू ओ आर के वर, डब्ल्यू ए आर एम वार आणि एम ओ आर ई हे दोन्ही होतात.
SARS नाही होत, SORE नाही होत. म्हणजे दोन्ही कशाचे होतात? पर्याय नंबर 3 W आणि M टाकल्यानंतर. पर्याय नंबर 3. तिकडे खेळा रे, पुढे बघा. OENLM या अक्षरापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आता शब्द माहित नसला तरी पर्याय वाचू शकता, आहे की नाही? पर्याय वाचून तुम्हाला कळू शकतं बघा. मेलन, लेमन, नेलोम आणि लेमन. लेमन पर्याय नंबर 2. LEMON पर्याय नंबर 2. हे झाले बघा नमुना प्रश्न. सरावाचे प्रश्न आपण बघायचे बघा. सरावासाठी प्रश्न क्रमांक 1 ते 15 साठी सूचना दिली बघा. म्हणजे एकसारखेच काय आहेत, एकसारखेच प्रश्न तुम्हाला देण्यात आलेले आहेत बघा. कंप्लीट द वर्ड पझल बाय चूजिंग राईट ऑप्शन. बरोबर पर्याय निवडून काय करायचे आहे तुम्हाला, तर शब्द निवडायचे आहेत. पान द्या एखादं. फाडून दिलं नाही ना? बर ठीक आहे. हा पहिला प्रश्न बघा. HAL. आता इथं तुम्हाला स्पेलिंगचा जर पाठ असतील का नाही तर तुम्हाला आपोआप येणार बघा. HAL. इतर रिकामी जागा आहे आणि खाली काय आहे? IPE. हा काय आहे? FAS बघा. HALM येते का? नाही. HALS, HALT, काय शब्द आहे? काय शब्द? हाफ. HALF हाफ. आणि इथं FIVE काय आहे? 5. पर्याय नंबर 4. पर्याय नंबर काय आहे? 4. पुढचं बघूया. प्रत्येकाकडे पुस्तक आहे त्याच्यामुळे मी आकृत्या जास्त काढत बसत नाही. दुसरं बघा. SA मोकळी जागा E आणि इथं NA मोकळी जागा E. याचे पर्याय आहेत बघा. PMNT. अगोदर एक अक्षर करून बघायचं, ते अर्थपूर्ण लागलं की दुसरं करायचं. बघा काय रे बघा. SAVE सेव येते. SAVE सेव. NAVE नेव येत नाही म्हणून हा पर्याय गेला. SAME येते का? नाही. NAME येते परंतु उभा येत नाही. उभा आणि आडवा दोन्ही बसलं पाहिजे बघा. SANE नाही. NANE नाही. SATE काय येणार आहे? SAME NAME दोन्ही येतात. SATE नाही. NATE नाही. पर्याय नंबर किती? 2. M पर्याय येते बघा. तिथं खालचं वरवरचं खाली झालं इथं. M पर्याय नंबर 3 येते पुस्तकामध्ये. पर्याय नंबर 3. तिसरा बघा. CAM रिकामी जागा आणि इथं JUM. आता इथं
बघा पहिला CAMP कॅम्प, GUMP जम्प, म्हणजे ह्याचे दोन्ही शब्द येतात. CAMP नाही, JUMP नाही, CAMB कम नाही, GUMB नाही, CAMD JUMD नाही. म्हणजे पर्याय नंबर 1 P जम्प आणि कोणता कॅम्प. पुढे बघा बघा इथं या पद्धतीने दिले बघा DCTD D-G T-Y. आता याच्यामध्ये आपल्याला दोन शब्द बसवायचे. कोणते रे? ER OR RA बरोबर आहे RO. बघा आता इथं DOG डॉक्टर तुम्हाला परफेक्ट माहित झाले आहे की नाही. DEG येत नाही, DOG आणि TRY. मग इथं O टाकलं, इथं R टाकलं, खालचं काय येतोय डॉक्टर. काय येतोय CTDR DOCTDR. काय येतोय हा DCTDR डॉक्टर. इथं O पाहिजे. इथं D आहे ना पण O पाहिजे तिथं आहे की नाही. तिथं O पाहिजे. हा प्रिंटिंग मिस्टेक न होऊ शकतं कधी कधी. पर्याय नंबर किती? हा पर्याय नंबर 2. पुढं बघा POSPABA. आता याच्यामध्ये इथं आपल्याला दोन असे शब्द टाकायचे ज्याने अर्थपूर्ण शब्द तयार होईल. कोणता येईल बघा NGNDNPMP. बघूया आपण. बघा ND POND करेक्ट. STAND स्टँड बरोबर आहे. BAND बँड बरोबर आहे. म्हणजे इथं काय येईल ND. पर्याय नंबर 2. पुढचा बघूया SW dash MLKE. काय येईल रे? SW IM स्वीम आणि LIKE. पर्याय नंबर 1 I. पुढच्या याच्यातला शब्द जर तुम्ही पाठ केलाय बघा आहे की नाही. हा पाठ केला ना लगेच येणार तुम्हाला बघा. बघायचं रे आठवायचा शब्द कोणता आहे बघा. T-G
एम डॅश आर आर डॅश डब्ल्यू. इथं एक शब्द झाला पाहिजे एल डी एच ओ एल. कोणता येईल? ओ. काय येईल? ओ. आडवा शब्द होतो टुमारो. टुमारो. आणि उभा होतो बघा ओल्ड. ओ एल डी ऑक्स आणि ओ डब्ल्यू एल ऑल. पर्याय नंबर 3. पुढचा बघा. हा लय मोठा आहे, आठवा आहे नाही. सी आठव्याचं वेगळं नव्याचं वेगळं आहे. अरे होय की. सी एल आय. इथं मोकळी जागा आहे आणि खाली काय आहे? कोण बोलते रे? बी. आणि इथं एन ए मोकळी जागा ई. काय येईल रे? सी एल आय. स्पेलिंग पाठ पाहिजे. क्लाइंब. सी एल आय एम बी आणि एन ए एम ई. पर्याय नंबर 4. नववा बघा. के एन ओ. इथं मोकळी जागा आहे. डी ओ मोकळी जागा एन. के एन ओ नो. के एन ओ डब्ल्यू. के एन ओ डब्ल्यू डी ओ डब्ल्यू एन डन. डाऊन. आणि के एन ओ डब्ल्यू नो. नो म्हणजे माहीत असणे. पर्याय नंबर 1. शब्द माहीत असल्याशिवाय तुम्ही शब्द कोडे सोडवू शकणार नाही. 10वा बघा. यस 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 टी मोकळी जागा आर. इथं आर. यस. इथं मोकळी जागा ओ. एपी का? यस टी ए आर. ठीक आहे. स्टार. आणि इथं यस एस पी ओ टी स्पॉट. मग एस एच ए आर पी शार्प. या पद्धतीने 3 शब्द होतील. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. कोणते शब्द घालून कोणता अक्षर घालून कोणते शब्द तयार झाला हे माहित पाहिजे. बघा इथं 2 पहिल्यांदा मोकळे जागा आहेत. इथं बघा काय आहे? ओ पी. इथं आय आर आणि इथं ए आर. पर्याय बघा काय आहे? पी एस एस एच एस टी आणि एस टी. काय येणार आहे? एस सी ओ पी. एस टी ओ पी एस टी ओ पी स्टॉप. एस टी आय आर स्टर. बर स्टर. आणि एस टी ए आर स्टार. होऊन जाईल आहे की नाही. इथं बघा एस पी ओ पी नाही होत. एस पी आय आर नाही होत. एस पी ए आर नाही होत. एस एच ओ पी शॉप होते. एस एच आय आर शेअर होते. एस एच ए आर शार नाही होत. एस टी ओ पी स्टॉप. हा हे तिन्ही केले ना आपण. हे तीन होते. एस सी ओ पी नाही होत. एस सी आय आर नाही होत. एस सी ए आर नाही. म्हणजे पर्याय नंबर 3 एस टी हा शब्द बरोबर आहे. तर आपण प्रत्येक अक्षर तिथं ठेवून बघायचंय तो शब्द तयार होतोय का. विजय इकडे बस. ये. हा बघा पुढचं टी मोकळी जागा इथं आणि आर एन. हा कोणतं अक्षर येणार आहे? ई यू आय ओ.
BUS बस आणि TURN टर्न. काय? टर्न. दोन शब्द अचूक होतात. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की शब्द कोडे म्हणजे वर्ड पझल. पझल्स म्हणजे कोडे. आपल्याला एक प्रकारे काय करायचंय तर कोड्यात टाकले तिथला शब्द गाळून. मग जर आपले शब्द पाठ असतील, शब्द माहीत असतील आपल्याला, तर हा घटक असाही खूप सोपा आहे. त्यामुळे हा घटक अजून जास्तीत जास्त शब्द तुम्ही वाचायचे, जास्तीत जास्त शब्द तुम्ही लिहायचे. त्याच्यामुळे तुमचे शब्दसंपत्ती वाढेल आणि तुम्हाला हा घटक सोपा जाईल. समजलं? कोणीही बंद करायचं आहे, मी सांगेल त्याने बंद करायचं. अति शहाणपणा करताना. चल संचिता बंद कर. तर हा घटक उद्या येताना काय करायचा? लिहून अभ्यास करून यायचा.